नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडा फूड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। कोल्हापुरात दौलतवरून वाद पेटला। प्रशासनाची बदनामी थांबवा, कृती समितीचं तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन। कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात दौलत साखर कारखान्यावरून वातावरण तापलं असून अथर्व दौलत प्रशासनाच्या समर्थनात दौलत बचाव कृती समिती आक्रमक झाली आहे। कारखान्याची नाहक बदनामी थांबवावी आणि प्रशासनाने यामध्ये तातडीनं हस्तक्षेप करावा या मागणीसाठी समितीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे। समितीच्या निवेदनानुसार गेल्या 6 वर्षापासून अथर्व दौलत प्रशासनाने कारखाना सक्षमपणे चालवला असून शेतकऱ्यांची ऊसबिले वेळेत देऊन मोठा आधार दिला आहे। तसेच कामगारांचे पगारही नियमितपणे देण्यात आले आहेत। मात्र काही संघटनांचे अधिकारी आणि राजकीय व्यक्ती स्वतःच्या स्वार्थासाठी कारखान्याला वेठीस धरत असून जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। दरम्यान गाळप हंगाम 2025-2026 पूर्वीच आर्थिक अडचणी असूनही कामगारांना वेतनवाढ, महागाई भत्ता आणि इतर सुविधा देण्यात आल्याचंही समितीने स्पष्ट केलं। जर असेच प्रकार सुरू राहिले आणि कारखाना बंद पडला तर शेतकरी, कामगार आणि वाहतूकदारांचे मोठे नुकसान होईल, असा इशाराही समितीने दिला आहे। या प्रकरणी तहसीलदार राजेश चव्हाण यांना निवेदन देण्यात आलं असून 3 एप्रिलपासून धरणे आंदोलन सुरू होणार आहे। या घडामोडीमुळे चंदगड तालुक्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे।